इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी वंचित इच्छुक समसमा जागा वाटपाचा विचार व्हावा। लोकसभेसाठी आंबेडकरांनी खरगे आणि ठाकरेंना पत्र लिहित सुचवला फॉर्म्युला। ठाकरे गट 23 जागा लढणारच, राऊतांचा दावा। राज्यातील काँग्रेसचे नेते काय बोलतात याकडे दुर्लक्ष करतो। जागा वाटपाबाबत दिल्लीतच चर्चा करणार, राऊतांकडून भूमिका स्पष्ट। ठाकरे गटाचा 23 जागांवर दावा, तर काँग्रेसचं काय करायचं? ठाकरे गटाच्या जागांच्या दाव्यावर काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा प्रश्न। जागा वाटपाची चर्चा आपापसात व्हायला हवी, प्रसार माध्यमांसमोर नको, जयंत पाटलांचा नेत्यांना सल्ला। वर्षा बंगल्यावर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पाऊण तास चर्चा, तर अमरावतीमध्ये शरद पवार बच्चू कडूंच्या भेटीला। बच्चू कडू समर्थकांकडून शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर। पुण्यातील निधीचा वाद पदाधिकाऱ्यांनंतर नेत्यांपर्यंत पोहोचला। निधी मिळाला नाही तर कोर्टात जाण्याची खुद्द चंद्रकांत पाटलांकडूनच सूचना। पुण्यावरून पुन्हा दोन्ही दादांमध्ये संघर्ष। राज्यातील सगळे विषय सामंजस्याने सोडवले जातील, पुण्यातील निधी वाटपाच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं एका वाक्यात उत्तर। भाजपनं श्रीरामाला किडनॅप केलं, संजय राऊतांचा हल्लाबोल, तर किडनॅपची भाषा करताना लाज वाटायला हवी, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। राज्यभरात 18 ते 22 जानेवारी दरम्यान रामप्रतिष्ठापना उत्सव साजरा केला जाणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय। मुंबईतून आरक्षण घेऊन येणारच, अन्यथा मरण पत्करणार। 20 जानेवारीपासूनच्या मुंबईच्या दौऱ्यावर जरांगे पाटील ठाम, अंतरवाली सराटीतून बीड नगर पुणे मार्गे मुंबईचा दौरा। देशातल्या सर्व संस्थांवर भाजपचा कब्जा, ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून दबाव टाकण्याचा प्रयत्न, नागपुरातल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल। नागपुरात काँग्रेसची सूक्ष्म रॅली, राहुल गांधींना ऐकण्यासाठी कुणीही आलं नव्हतं, फडणवीसांची काँग्रेसच्या सभेवर टीका। शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत वेगळा निर्णय घेणार नाही, शरद पवारांच्या भेटीवर बच्चू कडूंचं विधान, तर 10 जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री बदलू शकतात, म्हणूनच कडूंच्या भेटीगाठी वडेट्टीवारांचा दावा। लोकसभेसाठी 1-2 नव्हे तर आम्हाला 3 ते 4 जागा हव्यात, बच्चू कडूंचा दावा। जिथे आमचं चांगलं होईल तेच आम्ही पाहणार, असंही विधान। गुणरत्न सदावर्तेंना अजून एक धक्का, निकष न पाळल्यामुळे सदावर्तेंचा मेहुणा सौरभ पाटीलचे एसटी बँक व्यवस्थापकीय पदावरून हकालपट्टी, पुणे सहकार आयुक्तांची कारवाई। सरकारमधूनच सदावर्तेंवर कुणाचा तरी वरद हस्त, त्याशिवाय एसटी बँकेत गैरकारभार करणं शक्य नाही, शिंदे गटाचेच नेते आनंदराव अडसूळ यांचा आपल्या सरकारला घरचा आहे। लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकलं, 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा, यवतमाळ, वाशिम आणि रामटेकमध्ये पहिली सभा घेणार। देशामध्ये आमचं सरकार आल्यावर जातीय जनगणना करू, तरुणांना रोजगार देऊ, राहुल गांधींचं नागपुरातील सभेत आश्वासन। सोलापुरात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, जिल्हा नियोजन बैठकीबाहेर गोंधळ, मंत्री चंद्रकांत पाटलांनी वेळ न दिल्याचा तरुणाचा आरोप, पोलिसांनी ताब्यात घेतलं। धनगरांना एसटीमध्ये सामावून घेण्यासंदर्भात टीसचा अहवाल बासनातच, अभिप्रायासाठी महाधिवक्त्यांनी 4 वर्ष घेतली, अखेर 2,47,00,000 खर्चून कोणत्याही अभिप्रायाविनाच अहवाल माघारी। पीएम किसान योजनेद्वारे केंद्राकडून शेतकऱ्यांना आता 6,000 ऐवजी 9,000 मिळणार, पीक विम्याची व्याप्तीही वाढवण्यात येणार, माहिती। राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 265 वर, नव्या 87 कोरोना रुग्णांची नोंद, मुंबईमध्ये कोरोनाचे 19 नवे रुग्ण।